चला मॅच स्टार्ट. आणि नक्कीच विनेगाव संघ अचानक आपण फसवलेला आहे आयोजकांना, त्यामुळे तुमच्यावरती ऍक्शन ही असोसिएशनच्या मार्फतीने 100% होणार. मग ती नाईट टुर्नामेंट असू दे किंवा डे, कारण तुम्ही अचानक इथे येऊन आयोजकांवरती टांग फिरवलेली आहे. लक्षात घ्या, तुमच्यावरती कर्जत तालुक्यामध्ये 100% बॅन लागणार आणि तो बॅन घोषित केला जाणार. चला आपण जाऊया मॅच कडे. इथे माझं पहिल्याच षटकावरती पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार खेचला जातोय. फलंदाज रोहिदास याच्या माध्यमातून जांभवाडी संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना साळोख संघाच्या गोलंदाजावरती मात्र पहिलाच प्रहार चढवला जातोय आणि खणखणीत षटकार. रोहिदास मात्र आता पुन्हा एकदा त्याच दिशेने खणखणीत हा घासत पुसत असा मैदानावर जातोय चौकार. नक्कीच या ठिकाणी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं जात आहे. गोलंदाज जगदीश याच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांवरती मोठे फटके आल्यानंतर थर्ड अंपायर फेकी चेक करा. फेकी सांगू का? नक्कीच ऑब्जेक्शन सक्सेस. गोलंदाजाने बॉल फेकलाय आणि गोलंदाज बाद होईल या ठिकाणी. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये चांगल्या सुधारणा करतोय. या ठिकाणी कोणाला संशय असेल तर त्याने नक्कीच स्वतःच्या मोबाईलमध्ये पाहायचा आहे हा चेंडू. नक्कीच 12वा खेळाडू त्यांचा या ठिकाणी ते उपस्थित आहे. त्यांच्या साक्षीने हा निर्णय घेतोय आम्ही ते. चला वेळ नका घेऊ, पर्यायी गोलंदाज घ्या. तुमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. हॅलो, ते थर्ड अंपायर घेतलेला आहे. रिओ मध्ये आपण फेकीमध्ये आढळले आणि तुमचा 12वा प्रतिनिधी ते खेळाडू आहे त्याने सुद्धा इथे पाहिलंय. तो सुद्धा मान्य करतोय की आपला हा बॉल फेकलाय, त्यामुळे आपल्याला बाद केला जाईल आणि हा फेकीचा नो चेंडू घोषित केला जाईल. नो डाऊट मित्रांनो, तुम्ही स्वतः खात्री करू शकता. प्रत्येकाने दक्षता घ्या मित्रांनो, या ठिकाणी स्वतःचं नुकसान करू नका.
चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय, क्लासिक फटका, 1 बाउंड चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने नक्कीच या चौकाराच्या मदतीने जांभवाडी संघाची धाव संख्या झाली ती 15 रन, 15. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल हा. आणि या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी पहिल्या षटकाचा सामना संपलाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या त्या 15. साळोख संघाकडून दुसरे षटक हाताळले जाते करण याच्या माध्यमातून. फलंदाज पाहतोय आपण रोहिदास आणि हरेश याच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. हरेश चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना जांभवाडी संघाने पहिल्या षटकांती बिनबाद 15 इतका स्कोर वरती उभा केला आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा उभारल्या जातात चला आपण स्पीडअप घ्या, कारण दुसरे षटक हाताळले जाते करण याच्या माध्यमातून. फलंदाजी करेल तो हरेश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू माझ्या ठिकाणी गवसणी घातली गेली नाही हरेशाला आणि चेंडू जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव बॉल फेकला जातो या ठिकाणी करण्याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू टाकला जाईल. पाहूया हरेश हा मोठा फटका खेळण्यात यशस्वी होतोय का. नक्कीच लेग साईडला मारलेला हा चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली आणि या ठिकाणी विजय होतोय तो चेंडू आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जांभवाडी संघाची होईल दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू हाताळला जातोय करणेच्या माध्यमातून. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला लेग साईडला भिरकवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र 1 रन या ठिकाणी काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी धावचीतचा अतिशय चांगला एक चान्स गमावला आहे साळोख संघानं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मात्र या ठिकाणी मोठा धोका होता आणि चांगली संधी गमावली साळोख संघाने. काहीशी उचल फेक करताना चांगल्या पद्धतीने थ्रो केला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जीवनदान मिळाले ते हरेशाला.
3 चेंडूचा खेळ झालाय या ठिकाणी आणि 20 धाव फलकावरती. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने स्ट्रोक मारतोय रैदास आणि बॉल जातोय तो सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू फेकले गेले. धाव फलकावरती धावा लागले ते 26. पाचवा चेंडू फेकला तर करणेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला विरकावण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी 1 धाव काढण्यात यशस्वी होतात फलंदाज आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचलंय तब्बल 27 अंकावरती. अद्यापही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातला स्पीडअप घ्या. नक्की लेफ्ट आणि राईटच्या कॉम्बिनेशन मध्ये काहीसा त्रास होतोय. नक्कीच हरेशला लॉलीपॉप बॉल ठिकाणी मिळाला आणि त्याचा समाचार घेताना 6 धावांसाठी बॉल आणि या 6 धावाच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 33. 2 षटकाच्या चला शेवटचं षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. सहयोग संघाकडून गोलंदाज दशरथच्या माध्यमातून अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये तळ ठोकून आहे. जांभूळवाडी संघाची धाव संख्या आपण पाहताय तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33. कोणत्याही प्रकारचा धोका अद्यापर्यंत या ठिकाणी पत्करला नाही आणि अतिशय चांगल्या स्थितीत आपण पाहतोय जांभूळवाडी संघ. या ठिकाणी नक्कीच वाईट चेंडू म्हटला जाईल आणि तो पण बोनसच्या स्वरूपामध्ये 1+4. पाच धावांसह आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या चेंडू मात्र या ठिकाणी चेंडू अडवण्यात यशस्वी होत आहे क्षेत्ररक्षक. एकंदरीत 1 धाव या ठिकाणी मिळवली जाते. ते एका धावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 39 अंकावरती. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज दशरथ याने जर याच पद्धतीची गोलंदाजी केली तर नक्कीच मोठे फटके मारण्यात यशस्वी होतील फलंदाज हरेश आणि रोहिदास. चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र नशीब काय तितकंसं साथ देत नाही. बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांचा धाव फलक पोहोचले ते 43. लॉस ऑफ विकेट. नक्कीच एक मोठा प्रहार चढवला जाते आणि पुन्हा एक मोठा षटकार आपण पाहतोय आणि या 6 धावांच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 49 अंकावरती.
या ठिकाणी आणि 3 चेंडूवरती मोठे फटके मारले जातात का? चांगल्या पद्धतीचा स्कोर बोर्ड उभा केलाय जांभवाडी संघाने. हा लेग साइडला भिरकावण्याचा प्रयत्न मात्र तत्पूर्वी चेंडू अडवला जातो. डायरेक्ट हिट मात्र क्षेत्ररक्षक फलंदाज सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी चोरट्या स्वरूपाच्या 2 धावा प्लस वाईट 2+1 टोटल 3 धावा या ठिकाणी मिळवल्या जातात आणि या 3 धावांच्या मदतीनंतर संघाचा धाव फलक पोहोचेल 52 अंकावर. पुन्हा एक मोठा फटका आपण पाहतोय आणि 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोच. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 56 धावा धाव फलकावरती लगावल्यात. हा पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू मात्र फलंदाज काहीसा नाराज दिसतोय. आपण चांगल्या पद्धतीने समाचार घेता आला असता या चेंडूचा मात्र चकवण्यात यशस्वी होतोय तो दशरथ. मात्र अतिशय मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण जांभवाडी संघाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि पुन्हा एक चेंडू लेग साइडला भिरकावला आहे क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे आणि 4 धावांसाठी जाईल खणखणी चौकार. चला विलंब लावू नका. जांभवाडी संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि फलंदाज साळोख संघाचे आपण तयार राहायचं आहे. मित्रांनो एक लक्ष घ्या, जेव्हापासून आपल्याकडे यूट्यूब लाईव्ह आपण मॅचेस आता पाहतोय, यूट्यूब लाईव्ह असल्यानंतर आपण थर्ड पंचांची जेव्हा फेकीला मागणी करतो ना त्यावेळेला आपण तिसरा पंच पाठीमागे आता लावत नाही. आपल्याकडे आता एव्हिडन्स म्हणून आपले कॅमेऱ्यामध्ये आपण कैद झालेला असतो, त्याच्यामुळे आपण रिव्ह्यू चेक करतो आणि त्यानंतर डिसिजन घेतो. त्याच्यामुळे जर एखाद्या गोलंदाजीवर असा आक्षेप आला तर तिसरा पंच लावला जाणार नाही, तर त्याची डायरेक्ट रिव्ह्यू घेतला जाईल आणि तिथे चेक करून डिसिजन कळवला जातो. चला सलामीचे फलंदाज मैदानात आलेत. नक्कीच साळोख संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी रोशन आणि करणच्या माध्यमातून. तर गोलंदाज पाहतोय आपण रोहिदास. 20च्या सरासरीने धावा जमवायच्यात. धाव फलकावरती धावा आहेत 60 धावा. अतिशय चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जांभवाडी संघ या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक मोठं आव्हान करण आणि रोशन या ठिकाणी कसं पेलतायत. दोघेही स्फोटक फलंदाज आहेत. स्ट्राईकला पाहतोय आपण रोशन आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय करण. गोलंदाज पाहतोय आपण रोहिदासच्या स्वरूपामध्ये.
या ठिकाणी पहिलाच मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये बॉलने घेतली बॅटची कडा आणि पहिलाच झेल टिपला जातो यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आणि गाडी होतो बाद. रोशनला बाद होताना पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय यष्टिरक्षकाने. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद होतोय. मोठा झटका लागतोय साळुंख संघाला. या ठिकाणी जगदीशने जाता जाता पहिल्याच प्रहार केलाय आणि ऑफ साईडला कवरच्या डोक्यावरून मारलाय एक खणखणीत षटकार. ठिकाणी पुन्हा फेकीला आक्षेप आहे. फेकीला आक्षेप आहे मित्रांनो, चेक करायचंय. नाही नाही, यानंतर टाकेल त्याच्यावर. हो बरोबर ठीक आहे, पण त्यांनी काय शब्द मारला मी त्यांना ना त्या जे परेश म्हणजे त्याचा खेळत असतं, पण त्यांनी काय शब्द मारला त्यांना घेऊन जे दुसरी टीम भेटत असेल तर त्यांनी सैफ आहे, गोलंदाज सैफ आहे. या टायमाला ते असे बोलले. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण रोहिदासच्या माध्यमातून. किती बॉल झाले आतापर्यंत? 4 चेंडूंची फेकी झाले. धाव फलकावरती धावा लागल्या मात्र 6. करण आणि जगदीशची जोडी मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीने फटका आहे मात्र या ठिकाणी एकच धाव मिळवली जाईल. स्ट्राइक रोटेट होते, करण जातो स्ट्राइकला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. नक्कीच धाव संख्यामधला गॅप मात्र आणि वाढतोय आणि निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतील ते 7. बारा चेंडू आणि 53 धावाची आवश्यकता. गोलंदाज पाहतोय आपण आता हरेशला. जगदीश फलंदाजी करताना पाहू. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समाचार मात्र काही घेता आला नाही. एक धाव या ठिकाणी मिळवली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. या 2 धावाच्या मदतीने दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होईल ती 9. हरेश गोलंदाज बारखोर आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. काय फटका आपण पाहतोय मात्र तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 4 धावा वाचवल्या जातील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल जगदीशला.
या एका धावेच्या मदतीने संघाचा धाव फलक जाईल 10 या अंकावर. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय हरीशच्या माध्यमातून. अतिशय अडचणीत सापडलाय साळोख संघ. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू अजून बाकी असतील. धाव फलकावरती धावा लागल्यात मात्र 10. अजून 50 धावांची आवश्यकता असेल. 51 धावांची आवश्यकता. 51 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा एक चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 51 धावा. फटका चांगला, मात्र एकच धाव मिळेल नाही. 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. मित्रांनो, पूर्णपणे सामना जांभूळवाडी नादखुळा जांभूळवाडी संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला, संजय नगर आणि सागचवाडी या संघाच्या संघनायकाने लगेच टॉचविन साठी यायचं आहे. संजय नगर, वेळ नका घालू, लगेच या. यानंतर होणारी संघ सामने एकाच एंडने खेळवली जातील. जो प्रथम बॅटिंग जो पहिला चॉईस बॅटिंग साठी संघ असेल त्यांनी त्याचा एंड चॉईस करायचा आहे. पण एकाच एंडने सामने खेळवले जातील कारण वेळ खूप चाललाय आणि बहुतेक उद्यापासून देखील एकच एंड खेळवला जाईल. वेळ खूप जातो. फक्त फलंदाजांनी एंड चॉईस करायचा आहे. या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त होताना पाहतोय आपण करंच्या. अद्याप 2 चेंडूची फेकी झाली. 4 चेंडू बाकी आहेत. करण जातोय. चला, सागचवाडी आणि संजय नगर यांचा टॉच विन करायचा आहे. पूर्णपणे पराभवाच्या छायेत पाहतोय आपण साळोख संघाला. अतिशय चांगल्या पद्धतीची घणाघाती फलंदाजी आपण पाहिली रोहिदास आणि हरीशच्या माध्यमातून. बॅटिंग नक्कीच या ठिकाणी सागचवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. संजय नगर संघाने लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. मॅच सामना संपलेला आहे. जांभूळवाडी वर्सेस साळोख या संघांमध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या फरकाने जांभूळवाडी संघ विजय झाला आहे आणि पराभव स्वीकारावा लागले तो साळोख संघाला. दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार.